राष्ट्रवादीमध्ये जी फूट पडली त्याची बीजे खरं तर 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळीच रोवली गेली होती. नमस्कार, मी श्रीशैल स्वामी, गल्ली ते दिल्ली या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. माढा या राष्ट्रवादीच्या सुरक्षित असलेल्या मतदारसंघामध्ये पार्थ पवारांना उमेदवारी मिळावी यासाठी अजित पवार आणि सुनेत्रा पवार हे अत्यंत आग्रही होते. परंतु शरद पवार यांच्या सांगण्यावरून स्थानिक नेत्यांनी आम्हाला बाहेरचा उमेदवार नको अशी भूमिका घेतली. त्यावर तोडगा म्हणून पार्थ पवारांना मावळमधून उमेदवारी देण्यात आली. त्यात पार्थ पवारांना अत्यंत अपमानास्पद पराभव स्वीकारावा लागला. पार्थ पवारांचा हा पराभव अजित पवार यांचाच पराभव असल्याची भावना संपूर्ण महाराष्ट्रात झाली. हा पराभव अजित पवार यांच्या संपूर्ण कुटुंबांना अत्यंत जिव्हारी लागणार होता. त्यानंतर पुढे पंतप्रधानांनी अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन केलं आणि त्याच संदर्भात पार्थ पवारांनी पंतप्रधान मोदींना अभिनंदन करणारं एक पत्र पाठवलं. ही भूमिका शरद पवारांना मान्य नव्हती, किंबहुना अपेक्षित देखील नव्हती. सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी पार्थ पवारांनी केली होती. ही सरळ सरळ महाविकास आघाडी सरकारच्या विरोधातली भूमिका असल्याने पत्रकारांकडून या संदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावरती शरद पवार म्हणाले होते की आम्ही आमच्या नातवाला कवडीचीही किंमत देत नाही. यावरून शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील मतभेदांची दरी ही आणखीनच वाढत गेली.